कालकथित गौतम ढाले यांच्यासारख्या कार्यकर्त्यामुळेच मी आज देशभर समाजाचं नेतृत्व करू शकलो, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य। कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कालकथित गौतम ढाले यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी त्यांनी ढाले यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करत कालकथित गौतम ढाले यांच्यासारखे कणखर जाज्वल्य विचारांचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते, म्हणूनच मी आज देशभर समाजाचं नेतृत्व करू शकलो असे उद्गार काढले। त्यांच्या विचारांची प्रेरणा हृदयात सदैव जागृत राहील असं सांगत मंत्री आठवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली। या भेटीनंतर आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली। कुरुंदवाड शहरात समाज बांधवांनी अनेक दशकांपूर्वी आपल्या कष्टातून उभारलेला पुतळा हे शिरूर तालुक्यातील सामाजिक जागृतीचं प्रतीक आहे। या ऐतिहासिक स्मारकाच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। त्यानंतर त्यांनी कुरुंदवाडच्या रखडलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भात पालिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलन स्थळालाही भेट दिली। गेल्या 52 दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरू आहे। योजनेला तातडीनं प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी मी राज्य सरकारकडे चर्चा करणार आहे असं त्यांनी जाहीर केलं। यावेळी कृती समितीचे राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे, जितेंद्र साळुंखे यांनी पाणीपुरवठा योजनेबाबत मंत्री आठवले यांना सविस्तर माहिती दिली। या दौऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे, मंगलराव माळगे, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, जयपाल कांबळे, सूरज शिंगे, धम्मपाल ढाले, शिशुपाल ढाले, खंडू भोरे, संदीप बिरंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते।